नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे की मुंबई पोलीस शिपाई असेल आणि मुंबई पोलीस चालक असेल, हे या डिसेंबर महिन्यामध्ये जे काही पेपर होणार आहेत, जे काही आपल्याकडे दिवस उरलेले आहेत त्या दिवसांमध्ये आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहू. जर आपण नीट पाहिलं तर मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी जवळजवळ 40,069 इतकी मुलं प्रतीक्षेमध्ये आहेत पेपरच्या, आणि चालकचा जर विचार केला तर साधारणतः ते 15 ते 16,000 विद्यार्थी एवढे हे या स्पर्धेमध्ये आहेत. ओके, तर याच्यामध्ये आपण नक्की कोणत्या 5 गोष्टी केल्या पाहिजेत सिलेक्ट होण्यासाठी, त्या आवश्यक आहेत, आणि जर त्या आपण नाही केल्या तर आपण या जी काही ही मोठी आपण स्पर्धा बघतो या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. तर मित्रांनो, ते 5 मुद्दे नक्की कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन पोलीस भरती संदर्भातले अपडेट असतील किंवा माहिती असेल ती तुमच्यापर्यंत मिळवता येईल. ओके, बघा मित्रांनो, त्यातला पहिला मुद्दा, आता आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो किंवा त्यापेक्षा जास्तही अनेक विद्यार्थी मित्रांनी अभ्यास केलेला असेल, कोणी 2 वर्ष केलेला असेल, पण शेवटचे जे काही 10 ते 15 दिवस असतात ना, हे पेपरच्या आधीचे, हे अतिशय महत्वाचे असतात. वर्षभर केलेला अभ्यास आणि शेवटचे 15 दिवस हे खूप मॅटर करतात. आता वर्षभर तुम्ही जे काही अभ्यास केलात हे शेवटच्या 15 दिवसांमध्ये त्याची रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. जर आपण एखाद्या सब्जेक्टची रिव्हिजन नाही मारली तर वर्षभर जे वाचलेलं असतं तर ते तुम्हाला तेवढ्या क्षमतेनं लक्षात राहील याची काही गॅरंटी नाहीये. पण जर तुम्ही मागच्या 15 दिवसांमध्ये जर का त्याची रिव्हिजन मारलेली असेल पेपरच्या, तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. म्हणून मित्रांनो, पहिली गोष्ट करायची आपल्याला, आतापासून तुम्हाला रिव्हिजन स्टार्ट करायचं आहे. म्हणजे अगदी तुम्हाला येत असलेल्या गोष्टी सुद्धा आणि न येत असलेल्या गोष्टी सुद्धा त्या बघणं थोड्याशा गरजेच्या आहेत. ठीक आहे, त्या गोष्टींची रिव्हिजन होणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे ही पहिला पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल की आपल्या सक्सेस मंत्रामधला हा 5 पॉईंट पैकी पहिला पॉईंट की तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. ओके, पेपर होईपर्यंत 10-15 दिवस तुम्ही नवीन काय वाचण्याच्या भानगडीत न पडता आपल्याकडे जे काय आपण वाचलंय, जे काय आपण आकलन केलंय, समजून घेतलंय, ते पुन्हा एकदा समजून घेणं, वाचणं हे गरजेचं असणार आहे आपल्यासाठी. रिव्हिजन मस्ट. ओके, सेकंड पॉइंट, चालू घडामोडींचा जर विचार केला तर मुंबई पोलीसचा पेपर बघता, मग तो चालक असो किंवा शिपाई असो, याच्यामध्ये चालू घडामोडींची संख्या जास्त राहू शकते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये चालू घडामोडी ही गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा वाचून ती नावं लक्षात राहतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दररोज काहीतरी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये घडताना बघायला मिळतं, भारतामध्ये घडताना बघायला मिळतं. त्याच्यामुळे नवनवीन नावं दररोज समोर येत असतात. त्याच्यामुळे 2-4 दिवसापूर्वी वाचलेलं नाव आज पुन्हा लक्षात राहील की नाही याचीही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे ती नावं आपल्या लक्षात राहण्यासाठी, मग कुठल्या पदावरची व्यक्ती असेल किंवा काही चालू घडामोडींपैकी कुठली महत्वाची घडामोडी असेल, ते लक्षात राहण्यासाठी तिच्याकडून, म्हणजे ती घडामोड आपण 2-3 वेळा तरी आपल्या नजरेकरून घालणं गरजेचं असतं, जेणेकरून थोडंफार तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, कारण नावं खूप असतात आणि गोष्टी खूप असतात, त्याच्यामुळे थोडंसं रिव्हिजन ही चालू घडामोडीची जास्त असायला पाहिजे. मला तर वाटतं हे राहिलेल्या 10-15 दिवसांमध्ये तुम्ही दररोज तुमची जी काही चालू घडामोडीच्या नोट्स बनलेल्या असतील त्या वाचणं खूप गरजेचं असणार आहे. ठीक आहे, हा दुसरा पॉईंट होता आपला की चालू घडामोडींवरती तुमची नजर असणं गरजेचं असणार आहे. ओके, तिसरा पॉईंट आपला असणार आहे मित्रांनो की यापूर्वी जे काही तुम्ही पेपर सोडवलेत, प्रॅक्टिस सराव पेपर म्हणून, ते तुम्ही कधीही सोडवलेले असेल, कधी वेळ मिळेल तेव्हा. कुणी रात्री सोडवलेला असेल, कुणी दुपारी सोडवलेला असेल, कुणी मॉर्निंगला सोडवलेला असेल. ठीक आहे, तर मित्रांनो, याच्या पुढे तुम्ही असं करा की साधारणतः मुंबई पोलीसचा पेपर, मग तो चालक असेल किंवा शिपाई असेल, यांचे पेपर एक साधारणतः सकाळी 10:30ला सुरू होतात आणि ते 12 पर्यंत संपतात. म्हणून 10:30 ते 12 या कालावधीमध्ये पेपर सोडवण्याची सवय लावा. म्हणजे जे काही वातावरण आहे आपलं त्या टायमिंगचं, ते बऱ्याच मुलांचं असं असतं की झोप येणं असेल किंवा तो जो टायमिंग आहे ना त्याची तुम्हाला हॅबिट लागावी. याच्यासाठी तिसरी गोष्ट ही करा की तुम्ही त्या वेळेमध्येच पेपर प्रॅक्टिस करा. जे काही सराव तुम्ही करताय, जसं जसं करताय त्या फक्त तुम्हाला टायमिंग मध्ये चेंज करायचा, तो टायमिंग ठेवायचा 10:30 ते 12. ओके, ही तिसरी गोष्ट आपली असणार आहे. म्हणजे आपल्या सक्सेस मंत्रामध्ये 3 गोष्टी आपण बघितल्या, 2 गोष्टी आपल्या अजून बघायच्या. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या भरतीमध्ये कशा पद्धतीने आपण सक्सेस मिळवू शकतो हे लक्षात येईल. आणि ह्या 5 गोष्टी जर आपण नाही केल्या ना तर मित्रांनो, आपण वर्षभर जी काही घेतलेली मेहनत आहे की नाही ती वाया जाण्याची शक्यता दाट असते. तुम्ही रिव्हिजन मारू नका, तुम्हाला काही आठवणार नाही. तुम्ही चालू घडामोडींवरचे जे काही आतापर्यंत वाचलेत, काही गोष्टी समजून घेतल्यात, ते तुम्ही आता जर रिव्हिजन किंवा वाचलं नाहीत तर तुम्हाला अडचण येऊ शकते की ते आठवणारच नाही. ठीक आहे, तिसरी गोष्ट टायमिंगचं सांगितलं तुम्हाला की ते एक थोडीशी हॅबिट लागणं गरजेचं आहे. ते 1.5 तास, तोच 1.5 तास तुम्ही बसणं गरजेचं आहे. ओके, चौथी गोष्ट, सराव पेपर जे काय आपण सोडवतोय त्याच्यामध्ये अॅक्युरसी कशी टिकेल याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि टाइम मॅनेजमेंटवर लक्ष दिलं पाहिजे. तर मित्रांनो बघा,
पहिली गोष्ट आपण अॅक्युरसी टिकवण्यावरती बोलूयात. अॅक्युरसी टिकवणं म्हणजेच काय की आता आपण जर रिझल्ट बघितले, जे काही 2024 सांगतोय मी तुम्हाला, इतर जिल्ह्यांमध्ये आपले पेपर झालेले आहेत, तर ते जर रिझल्ट बघितले तर तुमच्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की त्या रिझल्टमध्ये तुम्हाला बघायला मिळालेलं असेल की सिलेक्ट झालेल्या मुलांची संख्या आणि 1-2 मार्क्सने राहिलेल्या मुलांची संख्या ही खूप आहे. सिलेक्ट झालेले कमी असतील आणि 1-2 मार्क्ससाठी राहिलेली जी काही मुलं आहेत ना, यांची संख्या त्यांच्या कितीतरी पटीनं असेल. तर मित्रांनो असं का घडतं, 1-2 मार्क्ससाठी मुलं का मागे राहतात, तर याच्यामध्ये सिली मिस्टेकचा हा जो काही प्रकार आहे की ना, हा खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि 2024 ची ही भरती तुमच्या अभ्यासावरती तर आहे, सगळा महाराष्ट्र अभ्यास करतोय. ही 40,000 शिपाई पदासाठीची असणारी मुलं अभ्यास करतायत, 15-16,000 चालकसाठीचे अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र आहेतच. ओके, तर याच्यामध्ये तोच विद्यार्थी सिलेक्ट होईल जो आपली अॅक्युरसी टिकवून ठेवेल. म्हणजे येणारे प्रश्न, सहज येणारे प्रश्न आपण सिली मिस्टेकच्या नावाखाली घालवू नयेत मित्रांनो. याच्यासाठी त्याची पण प्रॅक्टिस करा की माझ्याकडून कमीत कमी कशा चुका होतील किंवा चुका न होणार, चुका होणारच नाही, याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. सिली मिस्टेक टाळणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट. मग याच्यामध्ये असं होतं की पेपर जर टफ असेल, म्हणजे थोडासा लेंथी असेल, टफ म्हणण्यापेक्षा लेंथी असेल, तर त्या प्रोसेसमध्ये काय होतं, तर आपल्याकडून असं होतं की काही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात ते येत असतात आपल्याला, पण वेळेअभावी आपल्याकडून ते राहतात. मग याच्यामध्ये काय होतं, पेपर प्रॅक्टिसमध्ये टाइम मॅनेजमेंट आपला हा मुद्दा कुठेतरी मिस आउट असतं आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. म्हणून ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही तीही गोष्ट शिका, स्किप करायला शिका. जे प्रश्न येत नाहीत ना, त्याच्या इगोवरती अडकून राहू नका की मला हा आलाच पाहिजे, असं काय नाहीये. 100 पैकी 100 मार्क्स मिळावेत असं कुठं नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही एखादा दुसरा प्रश्न स्किप केला तर काय फरक पडतो, जो तुम्हाला वाटतंय की हा वेळ खातोय, तर त्या प्रश्नाला स्किप करणं गरजेचं आहे. तो तुमच्या टाइम मॅनेजमेंटचा खूप महत्वाचा पार्ट असणार आणि वेळेत पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा. 90 मिनिटांचा वेळ घेऊच नका. पेपर तुमचा 85 मिनिटातच झाला पाहिजे, कारण 4 ते 5 मिनिटं तिथेही लागतात. मग ते साईन घेणं असेल, ते नंबर लिहिणं असते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीसाठी लागत असतात. म्हणून 85 मिनिट्स मध्ये तुमचा पेपर कंप्लीट झाला पाहिजे. तो कुठलाही असो, संभाव्य असो, PYQ असो, जे काय असेल ते 85 मिनिटांच्या आतमध्ये पेपर तुम्हाला सुटला पाहिजे. ओके, हा चौथा मुद्दा होता आपला, म्हणजे अॅक्युरसी टिकवणं प्लस टाइम मॅनेजमेंटवर लक्ष देणं. आणि शेवटचा आणि अतिशय महत्वाचा पॉइंट की अभ्यासाचं जास्त टेन्शन न घेता अभ्यास चालू ठेवणं. आता हे मी म्हणायला सोपं आहे पण चॅलेंजिंग आहे. ओके, जशी जशी भरती जवळ येईल, जसं जसं पेपरची तारीख डिक्लेअर होईल आणि मग त्याच्यानंतर जसं जसं एक दिवस जवळ येईल, त्याच्यानंतर जो काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही घालमेल असते ही खूप वाढत जाते. माझं काय होईल, माझं सिलेक्शन कसं होणार, या स्पर्धेमध्ये मी टिकेन का वगैरे वगैरे. तर मित्रांनो, याचा विचार न करता तुम्ही एकच लक्ष फोकस करा, म्हणजे एकच गोष्टीवरती फोकस करायचं तुम्हाला की मला माझं स्वतःचं 100% कसं देता येऊ शकतं किंवा मी माझे 100% या भरतीमध्ये कसे देऊ. मग तो अभ्यासाचा मुद्दा, वेळ जास्तीत जास्त अभ्यासाला देणं हे माझं कर्तव्य असणार आहे. या गोष्टी समजून करा. आणि महत्वाचं म्हणजे आता थंडीचं वातावरण आहे, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांमध्ये आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. मग कोणाला सर्दी, ताप वगैरे, मग याच्यामध्ये पुन्हा परत आपले नुकसान होते. म्हणून आपलं जे खाणं पिणं आहे त्याच्यावरती लक्ष द्या की बाहेरचं ज्यावेळेस आपण आता फास्ट फूड खातो किंवा इतर गोष्टी बाहेरच्या खाणं पिण्याच्या होतात, तर त्याच्यामुळे आपण आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आपली वर्षभराची केलेली मेहनत ही ह्या फक्त थोड्याशा काही कारणास्तव आपण आजारी पडलो आणि मग आपली वर्षभराची मेहनत वाया गेली की एक भरती गेल्यासारखं आहे. ठीक आहे, वर्षभराची मेहनत तर वाया जातेच. ओके, आणि अशी स्पर्धा किंवा अशी संधी पुन्हा मिळणार नाही हे लक्षात घेऊन काम करा. ओके, म्हणजे काळजी घ्या या गोष्टीची की तुम्हाला आजारी पडणार नाही. आणि सध्या खूप थंडी आहे त्याचाही नक्की विचार करा. आणि अभ्यासात आता भरती जवळ आले म्हणून कुठेतरी मी रेग्युलर समजा 8 तास अभ्यास करतोय, तर उगाच भरती जवळ आले म्हणून 16 तास अभ्यास करणं, याच्यानेही तुमच्या मानसिक म्हणजे मेंटल अबिलिटीवरती आपल्या ताण येतं आणि थोडक्यात आपण आजारी पडतो. ठीक आहे, म्हणून जास्तही लोड घेऊ नका. जे आहे तसंच चालू देत, फक्त थोडंसं सिस्टमॅटिकली त्याला आणण्याचा प्रयत्न करा. या 5 गोष्टींची मित्रांनो काळजी घ्या. येणाऱ्या भरतीमध्ये अंगावरती वर्दी तुमच्या फिक्स असणार आहे, फक्त ह्या 5 गोष्टी करायला विसरू नका. ठीक आहे, बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आवडल्यास शेअर, लाईक करायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्या जे काही मुंबई पोलीस साठी मित्र असतील त्यांना नक्की तुम्ही शेअर करा. आणि सोबतच तुम्ही सुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये मोठ्या भरतीची वाट बघताय, तर तुम्ही सुद्धा ह्या भरतीकडे म्हणजे हा जो काय पॅटर्न आहे, पेपर कसं आधी, पेपरच्या आधी 15 दिवस काय करायचं, ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.